सर्वांना जय भीम. तर व्हिडिओ दाखवतो आणि आपण मुद्देसूद सगळं खोडून काढू. सगळ्यात पहिले आहे ना, या हरामखोराचा व्हिडिओ बघा, या गद्दाराचा, या भाड्याचा, या भडव्याचा व्हिडिओ बघा. आणि ह्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचेच उपकार आहेत, याच्यावर दुसरे तिसरे कोणाचे उपकार नाही आहेत. तुम्ही खातात तो घास आणि घेता तो श्वास आहे ना, फक्त बाबासाहेबांमुळे. आम्ही बाकीच्या कोणत्या महापुरुषाला नावं नाही ठेवते, पण नक्कीच एक सांगतो, तुम्ही आज जे कपडे घालून, जो तू डोळ्याला गॉगल लावून, जे तू आम्हाला सांगतोय ना उपकाराची भाषा, तुला ती जीभ दिली ना, जीभ, त्या जीभीतून बोलण्याची सुद्धा अधिकार आहे ना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. त्यामुळे ना उपकाराची भाषा तू आम्हाला सांगू नको मित्रा. आता तुला आहे ना काय बोललाय तू, पहिलं तू ऐक, मग तुला सांगतो आम्ही की आंबेडकरवादी काय असतात. अन्याय झाल्यानंतर, खून झाल्यानंतर तुम्हाला काय निमंत्रण दिलं जात नाही. त्या ठिकाणी काल अकलूजमध्ये चौंडेश्वरवाडी या ठिकाणी जी घटना घडली, एखाद्या समाजावर अत्याचार अन्याय झाला ना, निमंत्रणाची गरज नसती. तिथं त्या दुःखी कुटुंबाला आहे ना सांत्वन देण्याची, त्याच्यासोबत थांबायची गरज असती. तुझ्यासारख्या येड्याला कळणार पण नाहीये, म्हणून तू असली फालतूगिरी करतोय आणि तू सांगतोय की माझ्याच जातीच्या लोकांनी आलं पाहिजे. तर ठीक आहे ना, याच्या पुढे जर आहे ना कोणत्याही मातंग समाजावर अत्याचार अन्याय झाला तर कोणत्याही बुद्धिस्ट समाजातल्या नेत्यांनी, कोणत्याही समाजातल्या माणसांनी त्याच्यावर आवाज उचलायचा नाही. आम्ही ठरवू ना आता ह्याच्या पुढं. तर तू अजून काय पुढे गरळ वकलाय ना, ती पण ऐक. मातंग समाजाच्या महिलेला बंदुकीची गोळी घालून मारली, त्या ठिकाणी 2000 मांग गोळा झाले, आरोपीला अटक करायला लावलं. आणि पण तुम्ही बरं, आरोपीला अटक करायला लावलं म्हणजे मला सांग, कायदा बाबासाहेबांचा आणि फायदा तुमचा. हा, तू 2000 नाही 2 लाख लोक गोळा करशील, पण शेवटी कायद्यावरच आलं ना, बाबासाहेबांनाच आलं ना, त्यांचंच उपकार आहे म्हणून त्या माणसाला पकडलं. तुला नसेल माहीत, पण मी तुला सांगतो, कारण की आहे ना सवर्ण लोकांमध्ये खरं खरं ताकद आहे आणि त्यांच्यामध्ये एकी सुद्धा आहे. आता तुमचं प्रोटेक्शन आहे ना फक्त बाबासाहेबाचा कायदा आणि आमच्यासारखे आंबेडकरवादी लोक करतात. पण जर तुम्ही म्हणताय ना की आंबेडकरवादी लोकांनी मध्ये नाही पडायचं, तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आहे ना याचं फळ सुद्धा भेटेल, की ज्यावेळेस आम्ही तुमच्यापासून लांब जातो ना, तुम्हाला काय काय करतील आणि कशा कशा पद्धतीने करतील हे तर ट्रेलर आहे. ऐक आता पुढचं. त्या ठिकाणी श्रेय घ्यायला येता आणि आम्हाला सांगता आमच्यावर उपकाराची भाषा करता आणि आमच्या गांडीत दम आहे, नुसत्या पब्लिसिटी करायसाठी येऊ नका. तुझ्या गांडीत किती दम आहे हे तुझ्या फक्त त्या व्हिडिओ मध्येच कळायला लागलंय आम्हाला. आता ह्याच्या आधी मातंग समाजातील कितीतर लोकांना नागड करून मारलं, कितीतर लोकांना मंदिरात येऊ नये म्हणून मारलं. बाबा त्यावेळेस तू कुठं होता? तू कुठल्या गावात, कुठल्या शहरात राहतो आम्हाला माहित नाही, पण तू जी भाषा वापरतो ना उपकाराची, तुझ्यावर उपकारच बाबासाहेबांचे, तुझ्या बापावर सुद्धा उपकार बाबासाहेबांचे. तू नाही, तुझा बाप नाही, तुझ्या 7 पिढ्या सुद्धा बोलू शकत नाही की आमच्यावर उपकार नाही. तू काय सांगायला लागला आम्हाला? हा, पुस्तकं वाचलेत का कधी? शाळा शिकलाय का? जर शिकला असेल तर तुला माहित असेल ना, या शूद्रांना, या अतिशूद्रांना, या शेड्यूल कास्ट, या शेड्यूल ट्राईब या लोकांना आहे ना बोलण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, कपडे घालण्याचा अधिकार नव्हता, त्यांना मंदिर जाण्याचा अधिकार नव्हता, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले. आणि तू आज ती जीभ काढून बोलतोय ना की माझ्यावर कुणाचे उपकार नाही. बाबा तू मेला, तुझ्या 7 पिढ्या जरी मेल्या ना तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. कशाला उगाच फालतूगिरी करतोय सोशल मीडियावर येऊन? आम्ही तुला काय बोलत नाही याचा फायदा घेऊ नको. बरं, तू अजून काय बोललाय पहिलं ते पण ऐकू ना, म्हणजे तुला अजून बोलायला जरा चांगलं वाटेल जरा. आणि तुमच्या त्या टोलरला सांगा की बाबा मांग सक्षम आहे, मांगाच्या नादी लागू नका. आणि मांग सक्षम आहेत. बरं ठीक आहे, लय सक्षम आहेत. तुला एक सांगतो, एका गावामध्ये आहे ना जर 100 घरं असतील ना, 100 मध्ये आहे ना 20 घरं महाराचे असतात आणि 5 ते 6 घरं मांगाचे असतात. मांगाला सक्षम झाली आजकाल. म्हणजे उद्या जर अत्याचार अन्याय झाला ना मांगांवर, तर कोणताच महार येणार नाही. भाऊ तू जे बोलतो ना आता की मांगाला सक्षम झाली, तर गोष्ट लक्षात ठेव, तू शहरात राहत असशील म्हणून तुला माज आहे, म्हणून तू सांगायला लागला की मांगलेच सक्षम झाली. खेडेगावमध्ये जाऊन बघ आज ही मातंग समाजाची परिस्थिती काय. उगाच काय माहिती का, सोशल मीडिया आहे म्हणून काहीतरी बरळतोय तू, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू अख्ख्या आंबेडकरवादी समाजाला सांगतोय की आमच्या मदतीला कोणी येऊ नका. नाही येणार आम्ही तुमच्या मदतीला. मातंग समाजावर काही अत्याचार अन्याय झाला तर आम्ही आवाज उचलणार नाही. मातंग समाज लय सक्षम झालाय आता, तर त्याची फळे ना येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळतीलच, काय भेटतील आणि काय नाही भेटणार. ऐका आता नाही जय बाबा ऐक. तू म्हणतो ना की आमच्या समाजातले लोक तिथे येऊन सहानुभूती घेतात, पब्लिसिटी घेतात, काही गरज नाहीये. मी माझ्या समाजातील प्रत्येक नेत्याला सांगेन काही गरज नाहीये यांच्या मदतीला जायची. हे जर म्हणतात आहे ना की हे सक्षम आहेत, आपल्याच बाबासाहेबांच्या कायद्याचा फायदा घेतात. 2000 लोक गोळा करून कायद्यानेच याला शिक्षा देतोय त्या माणसाला. जसं की ह्याच्या बापांनी कायदा लिहिलाय आणि हा सांगायला लागलाय आम्हाला की आम्ही लय सक्षम आहे. बरं ऐका पुढे याचं. सक्षम आहे त्यांची त्यांना न्याय द्यायला सकल समाजाने 2000 मातंग समाज अकलूज पोलीस स्टेशनला बसून आरोपीला अटक करायला लावलं. जय लहू जय. बाबासाहेबांमुळे खातो, जय भीम बोलायला तुला लाज वाटते भाडव्या. तू आम्हाला सांगतो आमच्यावर कुणाचे उपकार नाही. हे बघ,
तू एका संघटनेचा तू म्हणतो तुम्ही अध्यक्ष आहे, हा? आणि तुला लाज नाही वाटत की बाबासाहेबाला वगळतो आणि तू म्हणतो की मी एका संघटनेचा अध्यक्ष आहे. तुझी ती संघटना काढणं किंवा तुला जे अध्यक्ष बनवणं, अरे तुझ्यासारख्या बिनबुद्धी आणि बिनआकली लोकाला सांगायला लाज वाटते आम्हाला की अरे बाबांना तुम्ही खाता तो घास आणि घेता तो श्वास फक्त बाबासाहेबांमुळं, हा? आणि आता तू जय लहुजी करायला लागला. मला एक सांग, बाबासाहेबांमुळं खाता, बाबासाहेबांमुळेच तुमचं अस्तित्व आहे, हा? बरं ठीक आहे, आम्हाला त्या महापुरुषांचा काही प्रॉब्लेम पण नाही, हा? पण तरी पण तुम्ही आम्हाला कमी दाखवण्यासाठी किंवा तुम्ही सांगता की आमची ताकद आमची, की अरे भाऊ बाबासाहेब नाही ना, तुमच्या आयुष्याला ना कुत्र पण विचारणार नाही. आणि माझ्या आंबेडकरवादी सर्व नेत्यांना एकच सांगायचंय, कोणत्याही मातंग समाजातील माणसावर अत्याचार अन्याय झाला तर तिथं आपण जाण्याची काही गरज नाही. ह्याच्यासारखे भडवे आहेत, लय सक्षम आहेत, बघू हे काय करतात. शेवटी कायद्याचा तर फायदा घेणारच आहेत, पण ठीक आहे कशा पद्धतीने घेतात ना हे आपण बघू. आपण का उगं जायचंय, उगं ह्यांना कशाला दाखवायचंय की बाबा आम्हाला खरं तुमच्याविषयी प्रेम आहे. बरं ठीक आहे ना, तुम्ही एवढे सक्षम आहेत ना, तर ह्याच्या पुढे आम्ही तुमच्या समाजातल्या कोणत्याही व्यक्तीवर अत्याचार अन्याय झाला ना, आम्ही आवाजच उचलणार नाही. ह्याच्या पुढे आम्ही तुमच्या कोणत्याही सुखा दुःखामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. आता हे तर माझं डिसिजन आहे, बाकीच्या नेत्यांचं काय डिसिजन मला माहित नाही. भाऊ ऑल द बेस्ट, तुम्ही आहे ना खूप शिखर गाठा. आता ह्याच्या पुढे ना निळ्या झेंड्याची लोक तुमच्यासाठी येणार नाही, आणि निळा झेंडा आहे ना घ्यायचं बंद करा. मग बघू तुम्हाला किती जण पुसतात आणि किती जण विचारतात. निळा झेंडा नाही ना, तर या भारतामधल्या कोणत्याच दलिताचं आहे ना राजकारण चालू शकत नाही. या भारतामधल्या कोणत्याच माणसाला न्याय भेटू शकत नाही. निळ्या झेंड्याची ताकद आहे. तुला काय माहिती रे, अभ्यास नाही केलं, काय नाही, आलाय सोशल मीडियावर आणि टाकायला लागलाय व्हिडिओ 101 काढून, पब्लिसिटी तू करायला लागलाय. तुला तर कुत्र ओळखत नाहीये, पण तू आता यासले फालतू धंदे करून तुला आमच्यासारखे लोक सुद्धा तुझ्यासाठी व्हिडिओ बनवत येते. म्हणजे विचार कर, पब्लिसिटी कोण घेते. तू आमच्या नेत्यांना नावं देतो, आणि आमचा जोही नेता त्या ठिकाणी गेला असेल त्याला मला एकच सांगायचंय, भाऊ याच्या पुढे कोणत्याही मातंग समाजाच्या सुखात आणि दुःखात न जाता आपल्या आपल्या समाजाचं कार्य करा. आपला महार समाज लय मोठा आहे, त्या महारांना सांगा सक्षम कसं व्हायचंय, त्या महारांना शिकवा की कसं लढायचंय. कुठं कोणाच्याही नादी लागले नाही, आपला काही फायदा होणार नाही. आणि हे बिनउपकारी आहेत, यांच्यामध्ये काही सगळेच पोचरम कांबळे नाहीयेत, यांच्यामध्ये सगळे गद्दार आहेत. त्या गद्दारांना कुठं आपण बागात बसायचे. माझं स्पष्ट मत आहे, याच्या पुढे मातंग समाजावर अत्याचार अन्याय झाला, आपण कोणताही पाऊल उचलायचं नाही, विषय संपला. कसं लढतात लढू द्या, काय करतात ते करू द्या. सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भीम, जय भारत.